बोलावं लागेल, नुसतं बोलून फायदा नाही, नाही. पण तुम्ही तुमची इच्छा उद्या पूर्ण करा ना, बाकीच्यांना बोलू द्या ना, असं नाही. आता बाकीच्यांचं बोलू देत ना. बाकीच्यांचं मी तेच सांगते, बाकीच्यांचं बोलू द्या. आपलं एकमत आहे, उगाच सगळ्यांना वाटतंय दुमत आहे म्हणून. ठीक आहे. हां, संजय खोडके, शिवाजीराव गर्जे, इद्रिस नायकवडी, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसची नावं आहेत. सतेज उर्फ बंटी पाटील, अशोक जगताप, अभिजित वंजारी, धीरज लिंगाडे, ते अभिजित वंजारी आहेत आता. शशिकांत शिंदे, एकनाथजी खडसे, ही एवढी नावं आलेली आहेत. अजून शिवसेनेकडची नावं आणि इतर नावं हां आता आलेली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडची सचिन अहिर, अनिल परब, सुनील शिंदे, जगन्नाथ अभ्यंकर, मिलिंद नार्वेकर. तर याच्यापैकी ज्या सदस्यांची तयारी असेल त्याप्रमाणे क्रमाने आपण जाऊया. तर दरेकर तुम्ही भाषण सुरू करा तुमचं जे आहे ते. काय पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन 2 तासांनी होईल, 5 वाजता. मी तालिका सभापतींना सांगून ठेवते, सरनाईक आणि परिणय फुके यांची घ्यायची आहे. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन 5 वाजता घेईल, तोपर्यंत तुम्ही शांत बसा आणि सहकार्य करा. दरेकर बोला. सभापती महोदय, महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री आचार्य देवव्रत यांनी सन 2026च्या विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाच्या निमित्तानं केलेल्या अभिभाषणाबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मी ट्रेझरी बेंचच्या वतीनं या ठिकाणी मांडला आहे. सभापती महोदय, या प्रस्तावावर विचार मांडण्यासाठी मी उभा आहे. महामहिम राज्यपाल महोदयांनी राज्यात झालेला विकास, विविध क्षेत्रात सरकारनं केलेला विकास आणि आगामी धोरणांबद्दलचा लेखाजोखा महाराष्ट्रासमोर सरकारच्या वतीनं या ठिकाणी मांडलाय. मी या सभागृहाच्या वतीनं राज्यपाल महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो. सभापती महोदय, अधिवेशनापूर्वी सरकारकडून विरोधी पक्षाला चहापानाला त्या ठिकाणी बोलवलं जातं, पण परब साहेब, विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला, हा त्यांचा अधिकार आहे. पण प्रचंड बहुमताने आलेल्या सरकारला मस्ती चढले, अशा प्रकारचं कारण विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी दिलं. विधानसभेत असेल, महानगरपालिकेमध्ये असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये असेल, महायुतीला जनतेनं सत्तेवर बसवलंय हे वास्तव त्या ठिकाणी स्वीकारण्याचं धाडस त्या ठिकाणी दाखवत नाही. सरकारला जर अशा प्रकारची मस्ती आली असती तर सभापती महोदय, जनतेनं सरकारला या ठिकाणी एवढा मोठा जनाधार त्या ठिकाणी दिला नसता, देवाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास राज्यातल्या जनतेनं ठेवला नसता. विरोधी पक्ष केवळ सत्तेसाठीच निवडणुकीत उतरला आणि त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नव्हतं. लांगुल चालनाची मस्ती आपली आल्या हे विसरले, म्हणूनच जनतेनं त्यांना सभापती महोदय घरी बसवलं. विरोधी पक्षानं चहापानावर बहिष्कार टाकला हे मी समजू शकतो सभापती महोदय, पण राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट विरोधकांच्या प्रेसला का येत नव्हते, विरोधकांच्या प्रेसवर त्यांनी का बहिष्कार घातला, याचं उत्तर अजूनही सभापती महोदय या ठिकाणी आम्हाला समजलेलं नाही. सभापती महोदय, तुम्ही जरा बोला, तुम्ही बोला, त्यांना विचारा, बोला, मग मी तुम्हाला सांगतो भाषण छापलंय की नाही. तुम्ही वाचलं नसेल, मी पूर्ण वाचून येतो. तुम्ही जरा सभागृहात बसत जा, ऐकत जा, वाचत जा. खालून टोमणे मारण्यापेक्षा मला वाटतं आपण सहभाग घ्यावा. राज्यपालांचं अभिभाषण मी वाचतो या सभागृहात. मी कधीच निराधार आणि असंबंध बोलत नाही, याची माहिती घ्या. त्यामुळे सभापती महोदय, या ठिकाणी महाराष्ट्राने गुंतवणुकीच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचं जाळं या ठिकाणी निर्माण केलंय आणि आजही केलं जातंय. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी राबवतंय आणि औद्योगिक धोरणांमध्ये पण मोठ्या प्रमाणावर लवचिकता सभापती महोदय या ठिकाणी आणली गेली. ईज ऑफ डुईंग बिझनेसमुळे उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी सभापती महोदय या ठिकाणी प्रोत्साहन मिळतंय आणि महाराष्ट्रात गुंतवणूक येण्यासाठी महायुती सरकारने
जे पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण केलंय आणि त्याचा परिणाम हा सभापती महोदय आहे की आज महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती असलेलं राज्य त्या ठिकाणी ठरलंय, हे आज त्या ठिकाणी आपल्याला कबूल करावं लागेल. सभापती महोदय, आपल्या सर्वांना याचा आनंद झाला पाहिजे की संपूर्ण देशात येणाऱ्या गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक ही महाराष्ट्रात सभापती महोदय होत आहे. अलीकडेच राज्याचे माननीय मुख्यमंत्री दावोसला जाऊन आले आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणण्यामध्ये ते त्या ठिकाणी यशस्वी झालेत. खरं तर आपल्या राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीचं विरोधी पक्षांनी स्वागत करणं अपेक्षित आहे. त्याऐवजी केवळ शंका उपस्थित केल्या जात आहेत. कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, विदेशी गुंतवणुकीबाबत सरकार आकडेवारी मांडून दिशाभूल करते, अशी टीका विरोधकांनी सभापती महोदय केल्याचं आपण बघितलंय. परंतु मला एकच उदाहरण सभापती महोदय या निमित्तानं द्यायचं आहे. अलीकडेच अहिल्यानगरमधील सुपा गावात तौरल इंडिया कंपनीचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सभापती महोदय त्या ठिकाणी झालं. या कंपनीच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रामध्ये 15,000 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आणि 5 जिल्ह्यांमधल्या 75,000 लोकांना या निमित्तानं रोजगार मिळणार आहे. हाही प्रकल्प दावोसमध्ये झालेल्या करारातूनच सभापती महोदय आलेला आहे, याची जाणीव विरोधी पक्षांनी करून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. चाकणला पण सभापती महोदय एक प्रकल्प आला, तोही दावोस करारातूनच त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळे विरोधकांनी काळजी करण्याचं काही कारण नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि उद्योग विभाग दावोस विभागातील कराराची 100% अंमलबजावणी करेल, हा विश्वासच महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील जनतेला सभापती महोदय आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की काही विषय राजकारणाच्या पलीकडचे असतात, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, पण जेव्हा राज्यामध्ये गुंतवणूक येते, प्रगती होते, त्यावेळेला आपली राजकारणाची जी वाईट मनोवृत्तीची कवचकुंडल आहेत ती जरा बाजूला काढा आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात ज्या सकारात्मक भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्या आहेत त्याला त्या ठिकाणी पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, विकसित भारत 2047 हे मोदीजींचं स्वप्न आहे. प्रत्येक राज्याने आपला वाटा त्या ठिकाणी उचलला पाहिजे, हाही माननीय पंतप्रधानांचा आग्रह सभापती महोदय आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय, मग ते शेतीशी संबंधित असतील, सेवा क्षेत्राशी संबंधित असतील, उत्पादन क्षेत्राशी संबंधित असतील, या निर्णयामधून विकसित महाराष्ट्र 2047 ची पायाभरणी ते सभापती महोदय करताना दिसत आहेत. काही महिन्यापूर्वीच आपल्या राज्यानं गृहनिर्माण धोरण स्वीकारलं, महिला धोरण स्वीकारलं, बांबू उद्योग धोरण स्वीकारलं, रत्ने आणि आभूषण धोरण, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स अँड एक्सटेंडेड रियालिटी धोरण, जागतिक क्षमता केंद्र धोरण सुद्धा सभापती महोदय स्वीकारलं. या माध्यमातून त्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक होईल, रोजगार निर्माण होतील आणि त्यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला सभापती महोदय फार मोठा हातभार लागणार आहे. राज्य सरकारच्या या सर्व प्रयत्नातून महाराष्ट्र विकासाच्या दिशेने झपाट्यानं वाटचाल करताना सभापती महोदय आपण या ठिकाणी पाहतोय. उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, IT, पर्यटन आणि पायाभूत सुविधा यात राज्याने उल्लेखनीय प्रगती सभापती महोदय या ठिकाणी साधल्याचं दिसतंय आणि त्याचमुळे आज महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ सभापती महोदय बनू पाहतोय. मेट्रोचं जाळं असेल, महामार्ग, उड्डाणपूल, सागरी किनारा मार्ग, पुण्यातील रिंग रोड, अशा विविध कामे महाराष्ट्रात त्या ठिकाणी सुरू आहेत, काही पूर्णही त्या ठिकाणी झालेली आहेत. आणि सभापतीमध्ये महाराष्ट्राचं महायुतीमध्ये सरकार आल्यानंतर विकासाला खऱ्या अर्थानं सभापती महोदय गती मिळाली आणि तुम्ही आम्ही या सर्वांनी याचा सार्थ अभिमान त्या ठिकाणी बाळगला पाहिजे. आज आपण पाहतोय की मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर या शहरांनी उद्योगधंद्यांमध्ये फार मोठी भूमिका त्या ठिकाणी बजावली. पुणे आज IT हब म्हणून त्या ठिकाणी विकसित झालंय
जगभरातील कंपन्यांनी येथे गुंतवणूक सभापती महोदय केलंय. पण आज परिस्थिती अशी आहे की केवळ पुणेच नाही तर राज्यातील इतर भागात देखील औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होतोय. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अपार मेहनतीतून आज लॉजिस्टिक हब नागपूर त्या ठिकाणी बनतंय. संभाजीनगर आणि नाशिक येथे ऑटोमोबाईल आणि वाईन उद्योगाला मोठं महत्त्व त्या ठिकाणी आलंय आणि पायाभूत सुविधा उभारणीत सुद्धा राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गुंतवणूक करताना दिसतंय. सभापती महोदय, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक असेल, मेट्रो रेल्वे प्रकल्प असेल, समृद्धी महामार्ग असेल, नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे असेल, सागरी किनारा मार्ग, यामुळे वाहतुकीचा वेग आणि संपर्क क्षमता प्रचंड सभापती महोदय या ठिकाणी वाढते. आणि या पद्धतीने हे सरकार राज्याच्या भागाचा विचार करून औद्योगिक धोरण आखतं हे विसरून सभापती महोदय या ठिकाणी चालणार नाही. सभापती महोदय, कृषी विभागावर या ठिकाणी बोलत असताना शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, PM किसान सन्मान निधी असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी, ठिबक सिंचन अनुदान, नमो ड्रोन दीदी योजना, शेततळे अनुदान योजना, कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, अशा अनेक योजना सरकारतर्फे या ठिकाणी राबवल्या जात आहेत. याचा आवर्जून या ठिकाणी सभापती महोदय या राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदन करत असताना उल्लेख करायला पाहिजे. आज सभापतीमध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सेवा देणारे अनेक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी सरकारकडून राबवले जात आहेत. कोणतीही कागदपत्रे सादर करताना ई-मुद्रांक ऑनलाईन उपलब्ध केले जाणार आहेत. शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही आता काळाची गरज सभापती महोदय या ठिकाणी झालेली आहे. आपल्याला आठवत असेल की मागील अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा यांनी 500 कोटी रुपयाची तरतूद याकरता केली होती. सातत्यानं हवामानात बदल होतोय, अचानक पाऊस कोसळतोय, अतिवृष्टी होते, पिकांचं त्या ठिकाणी नुकसान होतं. AI वापरामुळे हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांना या निमित्तानं सभापती महोदय मिळणार आहे. AI माध्यमातून कृषी क्षेत्रातील अनेक कामं करता येण्यासारखी आहेत. मी सरकारचे यासाठी अभिनंदन करतो की योग्य वेळी सरकारनं AI धोरणाचा स्वीकार केला. त्यामागील बजेटमध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केली आणि याही बजेटमध्ये चांगली तरतूद केली जाईल अशा प्रकारचा विश्वासही मला या निमित्तानं व्यक्त करावासा वाटतो. सभापती महोदय, राज्य सरकार नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे. एका गोष्टीचा मी मुद्दाम उल्लेख या ठिकाणी करणार आहे. शेत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी महाराष्ट्रातून केली जात होती. चांगले शेत रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील कामे करण्यासाठी आणि मालाची वाहतूक करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजनेमुळे शेतकऱ्यांना आता मोठी सभापती महोदय या ठिकाणी मदत मिळणार आहे. याबरोबरच मला एक आठवण सरकारला करून द्यायची आहे. कृषी उत्पादनांसाठी साठवणूक करण्यासाठी जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर गोदामे उभारण्याचे शासनाने जाहीर केलंय. या ठिकाणी कामे सुरू झाली, पण या योजनेला वेग देण्याची आवश्यकता आहे आणि तशा प्रकारची मागणी सुद्धा या निमित्तानं मी करतोय. कारण मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे काढून ठेवलेल्या पिकांचं नुकसान झालं. गोदामांची व्यवस्था झाली तरी नुकसान निश्चितपणे आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने ऊस, द्राक्ष, कापूस, सोयाबीन, संत्री, डाळिंब अशा पिकांमध्ये या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य सरकारनं विविध योजना सभापती महोदय राबवलेल्या आहेत. सिंचन प्रकल्प असेल, शेतीमालाला बाजारपेठ उत्पन्न करून देणं, या उपक्रमांमुळे कृषी क्षेत्र सुद्धा सद्यस्थितीत अधिक बळकट होताना दिसतंय. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्राची मोठी भूमिका राहील यात मला तरी कोणतीही शंका सभापती महोदय या ठिकाणी वाटत नाही. काळानुरूप महायुती सरकारने घेतलेल्या धोरणांमध्ये आपल्याला हरित ऊर्जा, डिजिटल इंडिया, ई गव्हर्नन्स याचाही मुद्दाम उल्लेख सभापती महोदय करावा लागेल.
तुम्ही कोणत्याही क्षेत्राचा विचार करा, यापूर्वी या क्षेत्रात काहीच होत नव्हतं असं मी म्हणणार नाही सभापती महोदय, पण आज ज्या झपाट्याने महाराष्ट्राची वाटचाल होते, विशेषतः औद्योगिक प्रगती, कृषी सुधारणा, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सुविधा, पायाभूत प्रकल्प आणि पर्यटन हे पाहिलं तर महाराष्ट्र संतुलन पद्धतीनं पुढे जातोय, हे अगदी विरोधकांना सुद्धा या ठिकाणी सभापती महोदय नाकारता येणार नाही. काही आव्हानं आजही निश्चितपणे आहेत, पण राज्याचं नेतृत्व, राज्याचं सरकार या आव्हानाला सामोरं जाण्यास सक्षम आहे आणि म्हणूनच राज्याच्या विकासाची गती सातत्यानं या ठिकाणी आपल्याला वाढताना त्या ठिकाणी दिसते. सभापती महोदय, मागच्या आठवड्यात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आपल्या राज्यानं साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे सभापती महोदय आमचं दैवत आहे. महायुतीचं सरकार छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणारं सरकार आहे. दुसऱ्या बाजूला छत्रपतींचा अपमान करण्याचे, युगपुरुषांचा अपमान करण्याचे आणि मतांसाठी लांगून चालन करण्यासाठी शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम काँग्रेस पक्ष या ठिकाणी करीत आहे. जिहादी मानसिकता असलेल्या टिपू सुलतानची, छत्रपतींशी तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी करतात. ज्याने लाखो हिंदूंचं धर्मांतर त्या ठिकाणी केलं, मंदिरं तोडली, असा टिपू सुलतान छत्रपतींच्या समकक्ष सभापती महोदय कसा काय असू शकतो? छत्रपतींचा आदर्श घेऊन टिपू सुलतान इंग्रजाविरोधात लढला, हा जावई शोध पण लावण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. आज राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर चर्चेत आम्ही इशारा देतो की ही जिहादी मानसिकता हा महाराष्ट्र कधीही त्या ठिकाणी स्वीकारणार नाही, हे नम्रपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो. हा महाराष्ट्र छत्रपतींचा अपमान कधीही सण सभापती महोदय करणार नाही. सभापती महोदय, गुंतवणूक होत असताना बंदर विकासातनं पण मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होताना दिसते. आपण दावोसचा नेहमी उल्लेख करतो, पण ऑक्टोबर महिन्यात झालेल्या इंडिया मेरीटाईम वीक 2025 मधून 56,000 कोटी रुपयाचे सभापती महोदय सामंजस्य करार त्या ठिकाणी केले गेले. ही देखील एक मोठी अचिव्हमेंट आहे सभापती महोदय, असं मला या निमित्तानं वाटतंय. त्याबद्दल सुद्धा या सरकारचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. सभापती महोदय, महसूल विभागाने आमचे महसूल मंत्री या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चांगले निर्णय घेतलेत, ज्याचा संबंध शेतकऱ्यांशी, सर्वसामान्य नागरिकांशी आणि विद्यार्थ्यांशी सुद्धा जोडला गेलाय. वाळू धोरण असेल, फेसलेस नोंदणी असेल, वन स्टेट वन रजिस्ट्रेशन असेल, जीवन सातबारा नोंदी असतील, शेत रस्त्यांची सातबारा नोंद असेल, बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्रे थांबवण्यासाठी केलेल्या उपाययोजना असतील, अशा धडाकेबाज निर्णयामुळे त्या ठिकाणी राज्यातील सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यांना त्रास निश्चितपणे या ठिकाणी कमी होणार आहे. निश्चितपणे यासाठी महसूल मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि या सरकारचं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्री यांनी पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जलसंधारणावर विशेष भर दिला होता. आजही ते त्या ठिकाणी देत आहेत. राज्याची वाटचाल शाश्वत शेतीकडे झाली पाहिजे, दुष्काळावर कायमची मात केली पाहिजे, यासाठी जलयुक्त शिवार अभियान माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपलं एक ड्रीम म्हणून त्या ठिकाणी आणलं. सभापतीमध्ये हजारो गावांमध्ये आज जलयुक्त शिवारची कामं या ठिकाणी केली गेलेत. जलसंधारणांमधून मोठ्या प्रमाणात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळेच पूर्वीपेक्षा आता राज्यात उन्हाळ्यात टँकरची संख्या त्या ठिकाणी कमी झाल्याचं दिसतंय. या सर्व कामांची दखल घेऊन केंद्र सरकारने घेतली आणि आपला राज्य 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम राज्य ठरलं. निश्चितपणे आम्हाला महायुती सरकारचा या निमित्तानं सभापती महोदय अभिमान आहे. सभापती महोदय, आजच्या राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलत असताना मला देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन या ठिकाणी करायचं आहे. कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करीत आहोत. राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी शब्द दिला होता,
याचा पाठपुरावा राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करत आहोत. कोकणात प्रवाशांची संख्या वाढते, माल वाहतूक त्या ठिकाणी वाढते, पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढतंय. याचा विचार करून दुहेरीकरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्याची सभापती महोदय अत्यंत आवश्यकता होती. केंद्रीय बजेटमध्ये या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं 515 कोटी रुपयांची अर्थसंकल्प तरतूद या ठिकाणी केलेली आहे. केंद्र सरकारनं उचललेलं हे पाऊल कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी, संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी निश्चितच दिलासादायक आणि कोकणच्या विकासाची दिशा ठरवणारी आहे. मी पुन्हा एकदा केंद्र सरकारला आणि पाठपुरावा करणाऱ्या देवाभाऊंच्या सरकारला या ठिकाणी धन्यवाद देतो. सभापती महोदय, आपल्या सर्वांसाठी जाज्वल्य अभिमानाचा असा विषय एक मी या ठिकाणी मांडणार आहे. सभापती महोदय, इतिहास वाचला तर इतिहास घडवता येतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 2027ला महाडच्या चौदार तळ्यावर समता दिनिष्ठ बहुजन समाजासाठी त्या ठिकाणी सत्याग्रह केला. 20 मार्चला या ऐतिहासिक सत्याग्रहाला 27ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. महाडचा रणसंग्राम हा केवळ पाण्यासाठी नव्हता, तर तो मानवी मूलभूत हक्कांसाठी सभापती महोदय होता. 20 मार्चला लाखो आंबेडकरी अनुयायी चौदार तळ्यावर जातात. वर्षभरात अनेक पर्यटक सुद्धा त्या ठिकाणी भेट देतात. मी सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा करतोय, पत्रप्रवाहही केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकारला मी धन्यवाद देतो. त्यांनी चौदार तळे सत्याग्रह शताब्दीचं नियोजन त्या ठिकाणी केलंय. त्या संबंधीचा शासन निर्णय सुद्धा 28 फेब्रुवारी 2026ला काढला आणि चौदार तळे आणि परिसराच्या विकासासाठी 55 कोटी रुपयाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिली. माझी सरकारकडे सभापती महोदय मागणी आहे, आणखी 1 वर्षाचा काळ आपल्या हातात आहे. या संपूर्ण परिसराचा विकास, पर्यटकांना राहण्याच्या सोयी, भव्य कार्यक्रम आणि विकास कामांसाठी हा 55 कोटी रुपयाचा निधी अपुरा त्या ठिकाणी पडणार आहे. माझी सरकारकडे या निमित्तानं मागणी आहे की आणखी निधीची आवश्यकता लागली तरी निधीची व्यवस्था शासनाने या ठिकाणी करावी, अशा प्रकारची विनंती सरकारला माझी आहे. जगाला चौदार तळ्याचा इतिहास समजला पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. अशा प्रकारचा भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आयोजित करावा, अशी मी विनंती करतोय. शासनाच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमातून पुढील पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीअंताची लढाई कळावी, ही माफक अपेक्षा या निमित्तानं सभापती महोदय. सभापती महोदय, सरकारच्या एका महत्त्वाच्या कामाबद्दल आपण सर्वांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकारचं मनापासून कौतुक केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये प्रधानमंत्री कुसुम बी आणि मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची योजना सुरू आहे. मागेल त्याला सौर पंप या योजनेतून आतापर्यंत 6,63,324 सौर कृषी पंप सरकारने या ठिकाणी बसवलेत. त्याहीपेक्षा मोठा विक्रम ऊर्जा खात्याने सभापती महोदय करून दाखवलाय. सभापती महोदय, 27 ऑक्टोबर 2025 ते 25 नोव्हेंबर 2025 या 1 महिन्याच्या काळात राज्यात 45,911 सौर पंप या ठिकाणी बसवले गेलेत. या जागतिक विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा पुरस्कार त्या ठिकाणी स्वीकारला. महाराष्ट्राचा गौरव त्या निमित्तानं झालाय. केवळ पोकळ घोषणा करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बाबतीत खरी संवेदना ही आहे की त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हे राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष करून दाखवलंय. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी सभागृहाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. सभापती महोदय, राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, आर्थिक ताकद मिळावी, यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शासन योजना राबवतंय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, व्याज परतावा योजना असेल, उमेद सारख्या योजना असतील, या माध्यमातून राज्यातील महिला छोटा मोठा व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या आपल्या पायावर उभ्या आहेत. राज्यातील सहकारी संस्थांनी शासनाच्या या योजनांमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे, या मताचा मी सभापती महोदय. सभापती महोदय, आपणही पुढाकार घेतलाय. राज्यामध्ये आपण जवळपास आपल्या पुढाकारानं 3 लाख महिला सहकारी संस्था आपण नोंदणी केलेल्या आहात. त्या संस्थांच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री या महिलांच्या संस्थांना काम मिळालं पाहिजे यासाठी सकारात्मक आहेत. या चर्चेच्या निमित्तानं मी सरकारकडे मागणी करतोय की या महिला भगिनींच्या संस्थांना त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी लवकरात लवकर शासन निर्णय त्या ठिकाणी करावा आणि महिलांसाठी एक वेगळं व्यवसायाचं उद्योगाचं दालन उघडलं जावं अशा प्रकारची माझी विनंती आहे. सभापती महोदय, मी मुंबई जिल्हा बँकेचं नेतृत्व करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी सांगितलं की विनंती केली, बोलो की साहेब आपली इच्छा आहे की या लाडक्या बहिणींचे पैसे अर्थव्यवस्थेत आले पाहिजे, त्यासाठी माझ्याकडे योजना आहे. या ठिकाणी मी या लाडक्या बहिणींना बिनव्याजी त्या ठिकाणी कर्ज देतो. साहेबांनाही आश्चर्य वाटलं, कसं बिनव्याजी देणार? बोललो बिनव्याजी कर्ज बँक देणार नाही, तर वेगवेगळ्या शासनाच्या 4 योजना आहेत, 4 महामंडळ आहेत जे त्या ठिकाणी 12% व्याजाचा परतावा देतात. जसं की MTDC महामंडळ आहे, त्याच्याकडे आई नावाची योजना आहे. त्या आई नावाच्या योजनेमध्ये 15 लाखापर्यंत जर कर्ज घेतलं तर 12% व्याज सरकार हे त्या ठिकाणी देतं. मी शासनाला विनंती केली, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आज मुंबई जिल्हा बँकेमध्ये 1,00,000-1.5 लाख अकाउंट या लाडक्या बहिणींचे आहेत. आपण जर या सरकारच्या 4 महामंडळांनी जर मुंबई बँकेबरोबर ॲग्रीमेंट केली की LOI जनरेट झाल्यावर त्या ठिकाणी आम्ही व्याजाचा परतावा देऊ, तर त्या ठिकाणी योजना यशस्वी होईल. आणि मग कोडके साहेब या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं, 4 महामंडळांची बैठक लावली आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आज जवळपास मुंबईतल्या 1,000-1,200 महिलांना 1-1 लाख रुपये त्या ठिकाणी बिनव्याजी परतफेड आपण पैसे दिलेत. आज ते पैसे व्यवसायात येणार आहेत, कारण शेवटी 1 लाखाची मर्यादा का ठेवली तर 1,500 त्यांना शासनाकडून मिळत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा हप्ता परतफेड होऊ शकते. आज त्या महिला छोटा मोठा व्यवसाय करतायत. उद्या महिलांच्या व्यवसायाचं प्रमाण वाढलं, त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय केले तर त्यांनाही घरी संसाराला आपल्या कुटुंबाला हातभार लागणार आहे. आणि त्याच्यामुळे 1,500 घेतले, मुलांच्या शिक्षणावर दवापाणी किंवा आपली सणावारीला खर्च करण्यापेक्षा त्यांचे पैसे गुंतवणुकीत लागले. आणि ज्या वेळेला आपण आपली अर्थव्यवस्था बळकट करायचा म्हणतो, ज्या वेळेला आपण सांगतो की या महिला भगिनींसाठी राज्याच्या तिजोरीवर ताण येतो, त्यावेळेला या महिला भगिनींचे पैसे त्या ठिकाणी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक व्यवस्थेला बळकटी येण्यासाठी सभापती महोदय या ठिकाणी होतात. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेन की मुख्यमंत्री त्या ठिकाणी जर संवेदनशील असेल, एखादी योजना समजली तर त्यावर तात्काळ कार्यवाही का असते मी पाहिलंय. सेल्फ डेव्हलपमेंटची जेव्हा हाऊसिंगची योजना आणली, मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले. मध्यमवर्गीय माणूस मोठ्या घरात राहायला गेला. ज्या वेळेला या ठिकाणी मी लाडक्या बहिणींची योजना माननीय देवाभाऊंकडे त्या ठिकाणी मांडली, त्यांनाही ती योजना आवडली, त्यांनी त्या ठिकाणी तशा प्रकारचा निर्णय घेतला. अशा प्रकारचा संवेदनशील मुख्यमंत्री असल्या कारणानंच या योजना कार्यान्वित करायला त्या ठिकाणी निश्चितपणे गती मिळते. सभापती महोदय, महायुती सरकारनं शाश्वत शेतीसाठी, अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, शेतीत अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर वाढवण्यासाठी, सिंचन, वीज यासाठी अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी सुरू केल्यात. या माध्यमातून राज्यातील शेतकरी आणि शेतीतील गुंतवणूक वाढते आहे. अमेरिकेबरोबर सातत्यानं चर्चा सुरू होती, शेवटी ट्रेड डील झालाय. इंडिया अमेरिका ट्रेड डील होत नव्हतं, त्यावेळी काँग्रेस देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांवर त्या ठिकाणी टीका करत होतं. आज यशस्वी ट्रेड डील झाल्यानंतरही दुर्दैवानं टीका करतायत. काँग्रेसला नेमकं काय करावं हेच त्या ठिकाणी सुचत नाहीये. त्यामुळे भ्रम फैलावण्याचा एक कलमी कार्यक्रम काँग्रेसनं हाती घेतल्याचं दिसतंय.
परंतु वस्तुस्थिती देखील आपण लक्षात घेतली पाहिजे की भारत आणि अमेरिका व्यापार करारामुळे कृषी क्षेत्राचं नुकसान होणार नाही, उलट अमेरिकेने अनेक भारतीय कृषी निर्यातीवरील शुल्क त्या ठिकाणी शून्यावर आणून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. दूध, फळे, प्रमुख पिके आणि मसाले शेतकऱ्यांना आर्थिक ताकद त्या ठिकाणी देतात. या उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून केंद्र सरकारनं अमेरिकेची आयात खुली केलेली नाही. या व्यापार करारानंतर अमेरिकेनं भारतावर लादलेला परस्पर शुल्क 25% 18% कमी केला आहे. हिरवे वाटाणे असतील, लिंबूवर्गीय फळे असतील, स्ट्रॉबेरी, केळी, दुग्धजन्य पदार्थ, धान्य, गहू, तांदूळ, कॉर्न, सोयाबीन, तेलबिया, इथेनॉल आणि तंबाखू यासारख्या उत्पादनांना आयात शुल्कातून सभापती महोदय सूट देण्यात आलेली आहे. मी तर कृषी मंत्री महोदयांना विनंती करणार आहे की ट्रेड डीलमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणता फायदा होणार आहे याची स्पष्टता उत्तरामध्ये सभागृहामध्ये दिल्यास त्याचा उपयोग होईल. सभापती महोदय, लोकांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत अशा प्रकारचा एक विषय चर्चेच्या निमित्तानं मी सरकारसमोर मांडणार आहे. मुंब्रा दिवा स्टेशन दरम्यान जून 25 अपघात होऊन अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यावेळेला काही उपाययोजना रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. नवीन लोकल्सना ऑटोमॅटिक डोर क्लोजर लावण्यात येतील. सध्याच्या लोकल्सना डोर क्लोजर लावण्याचा विचार करण्यात येईल. कल्याण कसारापर्यंत 3री आणि 4थी लाईन करण्यात येईल. कुर्ल्यापर्यंत 5वी आणि 6वी लाईन नियोजित आहे. ठाणे CSMT 6व्या लाईनपर्यंत अपग्रेड करण्यात येईल. कार्यालयाच्या वेळा बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. प्रवाशांची संख्या सभापतीमध्ये प्रचंड वाढली आहे. आजही लोकांना आपला जीव गमावावा लागतोय. 2025 मध्ये जवळपास 539 प्रवाशांचा रेल्वे प्रवासात नैसर्गिक मृत्यू झालाय. माझी शासनाला या चर्चेच्या निमित्तानं विनंती आहे की रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नेमणूक करावी आणि या संदर्भातल्या उपाययोजना शक्य तितक्या लवकरात लवकर करून घ्याव्यात आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर करावा, अशा प्रकारची माझी विनंती आहे. सभापती महोदय, मला कल्पना नाही का राहून गेलं, पण एका मुद्दाम उल्लेख या अभिभाषणात यायला हवा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यानं गृहनिर्माण धोरण तयार केलं, ते अधिकृतरित्या स्वीकारलं. या धोरणाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राज्यात राबवले जात आहेत आणि आगामी काळात सुद्धा राबवले जाणार आहेत. मी सरकारचे यासाठी अभिनंदन करतो की राज्याने स्वयंपुनर्विकासाला पहिल्यांदा राज्याच्या गृहनिर्माण धोरणात त्या ठिकाणी स्थान दिलं. या धोरणाचा भाग म्हणून राज्यातील सरकारनं महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना केली. अफोर्डेबल हाऊसिंग, मुंबईतील आणि राज्यातील वेगवेगळ्या गृहनिर्माणांतील समस्यांवर उपाययोजना गृहनिर्माण धोरणात आहेत. मला वाटतं याचाही उल्लेख अभिभाषणात त्या ठिकाणी यायला हवा होता. सभापती महोदय, विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं भाजपा आणि मित्रपक्षांच्या बाजूने स्पष्ट कौल दिला. त्यामुळे राज्यातील देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेवर आलं. अलीकडेच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. राज्यातील शहरी असेल किंवा ग्रामीण भागातील जनतेने भाजपवर, शिवसेनेवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केलाय. ज्यांनी हिंदुत्वाची कास सोडली, ज्यांनी विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केला, अशा त्या ठिकाणी पक्षांना नाकारून मुंबई महानगरपालिकेवर पहिल्यांदाच भाजपचा महापौर मुंबईकरांनी बसवला. या ऐतिहासिक विजयाची नोंद सुद्धा या सभागृहात या निमित्तानं झाली पाहिजे. मुंबई, पुण्यासह 20 महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर बसला. महायुतीचा विचार केला तर 29 पैकी 24 महानगरपालिकेमध्ये महायुतीचे महापौर आहेत. 288 पैकी 117 नगर परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि महायुतीचा विचार केला तर 288 पैकी 207 नगर परिषदांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आले. पंचायत समितीमध्ये सुद्धा 1362 पैकी भारतीय जनता पक्षाचे 459 आणि महायुतीचे 1067 उमेदवार विजयी झाले. एवढा स्पष्ट कौल महायुतीच्या कारभारावर विश्वास व्यक्त करणारा आहे. या सर्व निकालावर आपण एकदा नजर टाकली तर राज्यातील जनतेनं
दरबारी राजकारणाला मुठमाती दिल्याचं आपल्या लक्षात येईल. या मतदानातून राज्यातील जनतेनं हेही दाखवून दिलंय की आम्हाला स्वच्छ चारित्र्य, सुशासन आणि विकासाची खरी बांधिलकी असलेलं नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी हवेत, ज्या देवाभावांवर तशा अर्थानं महाराष्ट्रानं विश्वास टाकलाय. देशाचे तुकडे करण्याची भावना ठेवणारे AI समिट सारख्या जागतिक परिषदेत शर्टलेस प्रोटेस्ट करून राजकीय विचाराचं दारिद्र्य दाखवणारे पक्ष आणि लोकप्रतिनिधी त्यांना नको आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी सकारात्मक राजकारणाला त्या ठिकाणी प्राधान्य देते, सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रोत्साहन देते आणि सबका साथ सबका विकास या मंत्रावर त्याच पद्धतीनं देवाभाऊ या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीनजी आहेत. भाजपात सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा सर्वोच्च पदावर बसू शकतो, हे सुद्धा आमच्या शीर्ष नेतृत्वानं अनेकदा दाखवून दिलंय. एका कुटुंबाला आणि कोणत्याही राजपुत्रांना आता राजकारणात स्थान नाही, हे सुद्धा मुंबई महापालिका आणि राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेनं दाखवून दिलंय. राज्यातला विरोधी पक्ष अजूनही या पराजयातून सावरू शकलेला नाही. विरोधी पक्षानं विरोधी पक्षाचं काम जरी नेटानं केलं, जनतेला अभिप्रेत अशा पद्धतीनं काम केलं, तरी किमान पुढील निवडणुकात उभं राहण्याची ताकद तरी तुमच्यात राहील, असा मित्रत्वाचा सल्ला सुद्धा या निमित्तानं द्यावासा वाटतो. कारण आजची परिस्थिती भीषण आहे की विरोधी पक्ष नेता करण्या इतपत पण या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पाठबळ मिळत नसताना दिसतंय. राज्यपाल महोदयांचं अभिभाषण हे ऐकून राज्याच्या ध्येय धोरणांचा मागोवा घेण्याचं एक महत्त्वपूर्ण साधन त्या ठिकाणी आहे. मी हे भाषण ऐकलं आणि लिखित भाषण मिळाल्यानंतर त्याचा अर्थही लावण्याचा प्रयत्न सभापती महोदय केला. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि माननीय श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या साथीनं राज्यास पुढं त्या ठिकाणी जाते. काही क्षेत्रात आपल्या राज्याची प्रगती ही देश पातळीवर प्रथम क्रमांक मिळवणारी ठरली आहे. मग विदेशी गुंतवणूक असेल, जलसंधारणाच्या कामासाठी पहिला क्रमांक मिळवलेला असेल, निर्यात सज्जता निर्देशांकात आपण देशात पहिले असू, आधुनिक तंत्रज्ञान धोरण स्वीकारण्यात आणि ते राज्यात लागू करण्यात सुद्धा आपण देशात पहिले असू. महायुती सरकारच्या गतिशील कारभारावर एक प्रकारे यशाची मोहर या माध्यमातून लागली आहे, असे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी वाटतं. आता महाराष्ट्र थांबणार नाही, हे घोषवाक्य खऱ्या अर्थानं आज माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली होताना दिसतंय. काही लोक टीका करायचे जेव्हा आमच्या जाहिराता झाल्या, महाराष्ट्र आता थांबणार नाही, परंतु आता त्यांना पटतंय की खऱ्या अर्थानं महाराष्ट्र गती घेत आहे. आता महाराष्ट्र देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली जराही थांबायला त्या ठिकाणी तयार नाही. राज्यात त्या ठिकाणी महामार्गाची निर्मिती झाली असेल, महत्वाकांक्षी बंदरांचा विकास असेल, नवीन विमानतळांची निर्मिती असेल, मेट्रो असेल, अनेक प्रकारची प्रकल्पांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या माध्यमातून सर्वसामान्यांचं जगणं सोपं करण्याचा, रोजगार निर्मितीला पोषक वातावरण निर्माण करण्याचा या सरकारचा प्रयत्न हे अभिनंदनीय आहे. जनतेच्या अपेक्षा महायुती सरकारकडून आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून वाढलेले आहेत. हे नुकत्याच महानगरपालिका, जिल्हा परिषदाच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी दिसून आले. मला विश्वास आहे की महायुतीचं सरकार माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या अपेक्षा ज्या राज्यातल्या जनतेच्या आहेत त्या पूर्ण करतील, हा विश्वास या ठिकाणी आहे. मी महामहिम राज्यपाल महोदयांचं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि पूर्ण मंत्रिमंडळाचं या निमित्तानं अभिनंदन करतो. एका काव्य पंक्तीने मी माझ्या भाषणाचा शेवट करणार आहे. शब्द नको, काम बोललं पाहिजे. विकास आमचा उठून दिसला पाहिजे. प्रगतीचा देवेंद्रजींचा रथ जोमाने चालला. सर्वसामान्यांचा विश्वास त्यांनी पुरता जिंकला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय भाई जगताप. सभापती महोदया,